हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत अमाइन्स लेक्चर नंबर 7 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अल्कायलेशन अँड असायलेशन ऑफ अमाइन्स. आपल्याला माहिती आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले की अमाइन्स हे बेसिक इन नेचरमध्ये आहे. त्याची बेसिक स्ट्रेंथ सुद्धा आपण बघितलेली आहे. सेकंडरी अमाइन, देन प्रायमरी अमाइन, देन टर्शियरी अमाइन. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जे काही अमाइन्स असतील, प्रायमरी अमाइन असेल किंवा सेकंडरी अमाइन्स असेल, पण जनरली आपण प्रायमरी अमाइनच्या रिएक्शन बघणार आहोत, केमिकल प्रॉपर्टी बघणार आहोत की प्रायमरी अमाइन्स कुठल्या प्रकारच्या रिएक्शन शो करतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला अल्कायलेशन आणि असायलेशनला आपण सुरुवात करणार आहोत. अल्कायलेशन आणि असायलेशन बघा, प्रत्येक चॅप्टरमध्ये जवळपास आपण अल्कायलेशन आणि असायलेशन बघितलं आहे. अल्कायलेशन म्हणजे काय, सिम्पली ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप्स. ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप्स, इथाइल ग्रुप असेल, मिथाइल ग्रुप असेल, प्रोपाइल ग्रुप असेल किंवा एखादा अराइल ग्रुप असेल, त्याला काय म्हणणार आपण, ॲडिशन ऑफ अल्काइल ग्रुप म्हणजेच अल्कायलेशन. आता असाइल ग्रुप म्हणजे आपल्याला काय करायचंय, ॲसिटिल ग्रुप किंवा कार्बोनिल ग्रुप, C डबल बॉन्ड O, हा ग्रुप आपल्याला मॉलिक्युल्समध्ये ऍड करायचा, म्हणजे अमाइन्समध्ये ऍड करायचा आहे. त्याला काय म्हणायचं, असायलेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल, त्याचं मेकॅनिझम आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करू आपण. अल्कायलेशन अँड असायलेशन ऑफ अमाइन्स. जनरली अल्कायलेशन आणि असायलेशन म्हणजे काय, ऍडिशन. बघा, अल्कायलेशन म्हणजे काय, अल्कायलेशन means addition of alkyl group. Addition of alkyl group म्हणजे अल्काइल ग्रुप आपल्याला ऍड करायचा आहे. मग आपल्याकडे बघा जनरल रिएक्शन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. जनरल रिएक्शन्स जे काही अमाइन्स असेल, प्रायमरी अमाइन्स बघा, RNH2 हा काय अमाइन्स आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, नायट्रोजनवरती एखादा अल्काइल ग्रुप ऍड करायचा आहे. आता अल्काइल ग्रुप ऍड करायचा म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा एखादा कंपाऊंड घ्यावा लागेल की जो अल्काइल ग्रुप या ठिकाणी ऍड होईल. मग असे कुठले कंपाऊंड आहेत आपल्याला, फर्स्ट चॅप्टर आपण शिकलो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन, हॅलो अल्केन्स. ठीक आहे, इज द बेटर वे फॉर प्रिपरेशन ऑफ ऑर ऍडिशन ऑफ अल्काइल ग्रुप. काय, हॅलो अरेन्स घ्यायचं, हॅलो अल्केन्स घ्यायचं आपल्याला. सपोज या ठिकाणी मी R-X अल्किल हॅलाइड, बरोबर आहे, हॅलो अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स या ठिकाणी. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी काय, या नायट्रोजनकडे काय, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माझे बेसिक अमाइन्स कसे आहेत, बेसिक इन नेचर मध्ये आहेत, म्हणजे ते इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आता या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन डोनेट करणार कोणाला, हॅलोजनला करतील का, नाही. ऑलरेडी हॅलोजन्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ठीक आहे, आता या ठिकाणी हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या अल्काइल ग्रुपमध्ये असलेल्या कार्बनपेक्षा जास्त आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन या ठिकाणी खेचतोय स्वतःकडे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी कोणाची होते, या अल्काइल ग्रुपची. म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत नायट्रोजन या अल्काइल ग्रुपला डोनेट करणार. आता जसा या अल्काइल ग्रुपला तो डोनेट करणार, तसा हा हॅलोजन या ठिकाणून बाहेर पडेल. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट बनतो बघा, R. बाकी डिस्टर्ब कुठंच करायचं नाही, जिथून रिएक्शन घडायला सुरुवात होते आणि जिथे घडते तिथं तुम्हाला बॉन्ड फॉर्मेशन दाखवायचं, बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग. बॉन्ड या ठिकाणी तयार होतोय नायट्रोजन आणि अल्काइल ग्रुपच्या मध्ये, आणि अल्काइल ग्रुप आणि हॅलोजनचा बॉन्ड ब्रेक होतोय. ठीक आहे, ही छोटी छोटी कन्सेप्ट तुम्हाला आता या ठिकाणी शिकायचे आहेत बघ. ठीक आहे, बघा अल्काइल ग्रुप या ठिकाणी काय, नायट्रोजन, त्याला दोन हायड्रोजन H. याची जी काही लोन पेअर आहेत, त्या लोन पेअरने या अल्काइल ग्रुप सोबत एक बॉन्ड तयार करा, म्हणजे या ठिकाणी आहे R'. आता बघा या नायट्रोजनला किती बॉन्ड झालेत, 4 बॉन्ड, म्हणजे याच्यावरती कुठला चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा जो काही X मायनस या ठिकाणी बाहेर पडलेला आहे, हा X मायनस काय करेल, कुठून तरी त्याला ऍसिडिक प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, याच्याकडे काय इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस त्याला पाहिजे. या ठिकाणी इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण असणार आहे, हा हायड्रोजन, कारण की नायट्रोजन ऑलरेडी इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन खेचणार आहे दोन्ही हायड्रोजन कडून. ठीक आहे, म्हणजे एका हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी
सॅटिस्फाय कोण करणार आहे? हा हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा काय करेल, या हायड्रोजनला स्वतःकडे खेचून घेईल आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत या ठिकाणी स्टॅबिलाइज होईल, नायट्रोजनकडे ऍड होतील. बघा या ठिकाणी काय बनेल, आर एन एच आर डॅश प्लस एच एक्स प्लस एच एक्स. म्हणजे या ठिकाणी बघा प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, 2 डिग्री अमीन मध्ये, 2 डिग्री अमीन्स मध्ये. आता बघा या ठिकाणी सपोज अजून एक हायड्रोजन आहे, म्हणजे एक हायड्रोजन तुम्ही या ठिकाणी रिप्लेस करू शकता बाय वन अल्काइल ग्रुप. म्हणजे या ठिकाणी परत तुम्ही जर आर डबल डॅश यक्स म्हणजे अल्काइल हॅलाइड जर यूज केला तर काय होईल, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या अल्काइल ग्रुपवरती हा हायड्रोजन बाहेर पडेल. या ठिकाणी बनेल आर एन एच आर डॅश आणि आर डबल डॅश, याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर काय पडला, एक्स मायनस, बाहेर पडला एक्स मायनस. हा एक्स मायनस परत काय करेल, या ठिकाणी हा हायड्रोजन काढून घेईल आणि हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी स्टॅबिलाइज होतील आणि या ठिकाणी काय बनेल, 3 डिग्री अमीन्स आर एन आर डॅश आणि आर डबल डॅश, त्याच्यावरती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस एच एक्स. म्हणजे प्रायमरी अमाइन जर का तुम्ही एक्सेस ऑफ अल्काइल हॅलाइड जर यूज केला तर रिएक्शन कुठे स्टॉप होईल, या ठिकाणी. इक्विव्हॅलेंट म्हणजे 1 मोल ऑफ अल्किल हॅलाइड रिएक्टेड विथ 1 मोल ऑफ प्रायमरी अमीन, देन रिएक्शन स्टॉप हिअर, फॉर्मेशन ऑफ 2 डिग्री अमीन. गॉट इट. म्हणजे 2 डिग्री अमीनच तयार होईल. ठीक आहे. बघा ही जनरल रिएक्शन आहे, तिचं मेकॅनिझम आहे. पण आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज एक्झाम्पल जर या ठिकाणी घ्यायचं ठरलं तर बघा या ठिकाणी मी मिथाइल अमाइन घेतो किंवा मिथिन अमाइन घेतो, प्रायमरी अमाइन. ठीक आहे. प्रायमरी अमाइन याच्यावरती रिएक्शन करतो मी CH3 Cl, CH3 Cl. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय प्रोडक्ट मिळेल बघ, हा 1 इक्विव्हॅलन्स, 1 इक्विव्हॅलन्स मध्ये आहे. या ठिकाणी मिळेल CH3 NH CH3 आणि बाहेर काय पडला, हा Cl आणि झालाय हायड्रोजन प्लस HCl. ठीक आहे. 2 डिग्री अमीन N, डायमिथाइल अमीन. ठीक आहे. आणि हा काय, मिथेन अमाइन, लक्षात. आणि हा काय, मिथाइल क्लोराइड. ठीक आहे. ही जनरल रिएक्शन आहे. याचं मेकॅनिझम सेम अशा प्रकारचं मेकॅनिझम असतात, फक्त 1 इक्विव्हॅलन्स यूज केला म्हणून सेकंड 2 डिग्री अमीन पर्यंत रिएक्शन स्टॉप झालेली आहे. सपोज हा मॉलिक्यूल तुम्ही एक्सेस मध्ये घेतला असता तर समोर रिएक्शन फॉरवर्ड झाली असती आणि काय बनलं असतं, 3 डिग्री अमीन्स. मग या रिएक्शनचं मेकॅनिझम कसं प्रकारे असेल, मेकॅनिझम बघा. आपण काय करतोय, मिथाइल अमाइन जो आहे हा मिथाइल अमाइन आणि या ठिकाणी तुम्ही ऍड करताय मिथाइल क्लोराइड. या मिथाइल क्लोराइड मधल्या कार्बनवरती हा अटॅक करेल. कार्बनला किती बॉन्ड आहेत, या ठिकाणी 4 बॉन्ड, एक बॉन्ड ब्रेक होणार, हा Cl चा. या ठिकाणी काय बनेल, NH नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी नवीन बॉन्ड फॉर्मेशन झाला नायट्रोजन आणि कार्बनच्या मध्ये CH3 आणि कार्बन क्लोरीन बॉन्ड या ठिकाणी ब्रेक झालाय. या ठिकाणी बाहेर पडला Cl मायनस. बघा आता Cl मायनस काय करेल, इलेक्ट्रॉन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायड्रोजनला इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. या ठिकाणी हायड्रोजनला तो काढून घेणार. या ठिकाणी काय बाहेर पडते बघा, बाहेर पडेल CH3 NH आणि या ठिकाणी CH3 प्लस हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन HCl म्हणला की नाही बघा, NN डायमिथाइल अमीन. ठीक आहे. अशा प्रकारचं मेकॅनिझम आहे. सपोज या ठिकाणी जर का एक्सेस मध्ये जर हा मॉलिक्यूल दिलेला असेल एक्सेस मध्ये, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी परत तुम्ही CH3 Cl जर ऍड केला, या ठिकाणी काय करेल, हा जो अमीन्स आहे परत या कार्बनवरती अटॅक करेल, हा क्लोरीन बाहेर पडेल आणि या ठिकाणी काय बनेल बघा, या ठिकाणी बनेल CH3NH. दिसतंय ना बोर्ड मध्ये बघा. ओके. ठीक आहे. या ठिकाणी काय, इथे हायड्रोजन, या ठिकाणी ऑलरेडी CH3 आणि या ठिकाणी दुसरा बनला
तिसरा CH3 ग्रुप या ठिकाणी ऍड झाला आणि याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, बाहेर काय पडलाय Cl मायनस. हा Cl मायनस काय करेल आहे हायड्रोजनला काढून घेईल, हा बॉन्ड या ठिकाणी स्टॅबिलाइज होईल. इथे काय बनते बघा CH3 N CH3 CH3 प्लस HCl. काय नाव याचं N N कॉमा N कॉमा N ट्राय मिथाइल अमाइन. N कॉमा N कॉमा N ट्राय मिथाइल अमीन. ठीक आहे, हे झालं जनरल या रिएक्शनचं मेकॅनिझम. नोट डाऊन करा. ठीक आहे, अल्कायलेशन या ठिकाणी अल्काइल ग्रुप ऍड झाला म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणतो अल्कायलेशन रिएक्शन. लिहून घ्या. बघा असायलेशन काय आहे. असायलेशन means simply addition of C double bond O ग्रुप कार्बोनिल ग्रुप असाइल ग्रुप. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जो काही अमाइन्स असेल RNH2. ठीक आहे, RNH2 वर जर का आपण असाइल ग्रुपची ऍडिशन जर केली तर आपल्याला मिळतो अमाइड C डबल बॉन्ड O NH2. बघा या ठिकाणी काय केलंय, या अल्काइल ग्रुप आणि अमाइनच्या मध्ये फक्त कार्बोनिल ग्रुप ऍड झाला. आलं लक्षात, याला म्हणतो आपण असायलेशन. असायलेशन ठीक आहे, असायलेशन. आता या ठिकाणी असायलेशन करत असताना बघा एक्झाम्पल घेऊ आपण. आता असायलेशन आपण काय काय कोणकोणते मॉलिक्यूल आपण ऍड करू शकतो, म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये अशा प्रकारचे स्पेसेस आहेत तीच मॉलिक्यूल आपल्याला घ्यावे लागतील याच्यासोबत रिॲक्ट करण्यासाठी, तेव्हाच आपल्याला काय मिळेल अमाइन्स. म्हणजे आपण याची रिॲक्शन कशासोबत करू शकतो, एक तर इस्टर सोबत, नंतर ऍसिटिल क्लोराइड म्हणजे ऍसिटिल हॅलाइड, ऍसिटिल हॅलाइड, ऍसिटिल हॅलाइड नंतर अनहायड्राइड, अनहायड्राइड म्हणजे हे सगळेचे सगळे काय इस्टरची ऍसिडची काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिड. बघा या ठिकाणी जनरल रिएक्शन न बघता डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल या ठिकाणी बघा या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ आपण इथेनमाइनचं C2H5NH2. याची रिएक्शन करायची आपल्याला ऍसिटिल क्लोराइड सोबत CH3C डबल बॉन्ड OCl ऍसिटिल क्लोराइड. आता बघा या ठिकाणी काय तर नायट्रोजन वरती आहे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे या ठिकाणी काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे डेल पॉझिटिव्ह चार्ज डेल निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी तयार होतात जनरेट होतात. म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त असल्यामुळे ऑक्सिजनची तो काय करणार आहे कार्बन कोणी इलेक्ट्रॉन किस नसते चढते ना डेल मायनस चार्ज याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते म्हणून याच्यावरती येतो डेल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे बघा ज्या ठिकाणी डेल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या ठिकाणी हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स स्वतःचे इलेक्ट्रॉन घेऊन त्याला स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी काय होणार आहे पाय बॉन्ड ब्रेक होणार सिंगल स्टेप. ठीक आहे, सिंगल स्टेप. बघा या ठिकाणी अगोदर एक्झाम्पल लिहून घ्या आणि नंतर त्याचं मेकॅनिझम लिहा म्हणजे व्यवस्थित कळेल. या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी कंपाऊंड म्हणतो C2H5NH C डबल बॉन्ड OCH3 काय म्हणलाय अमाइड. हा काय अमाइड आहे. हा काय अमाइड म्हणजे अमाइन्स पासून अमाइड. सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की हाऊ विल यू प्रिपेअर अमाइड फ्रॉम अमाइन्स. हाऊ विल यू प्रिपेअर अमाइड्स फ्रॉम अमाइन्स बाय ऍसिटिलेशन रिएक्शन, बाय असायलेशन रिएक्शन. ठीक आहे, बघा या ठिकाणी म्हणला अमाइड्स. काय म्हणला अमाइड. बघ याचं मेकॅनिझम काय, मेकॅनिझम सिंपल आहे. C2H5NH2 जो काही अमीन आहे इथाइल अमाइन प्रायमरी अमीन्स याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जो काही कंपाऊंड घेतला ऍसिटिल क्लोराइड
याच्यामध्ये जो काही कार्बन आहे तो आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट, या ठिकाणी अटॅक होणाऱ्या इलेक्ट्रॉनचा आणि या ठिकाणी पाय बॉन्ड ब्रेक होणार। या ठिकाणी अशा प्रकारची स्पेसिस तयार होते C2H5 NH या ठिकाणी CO- बघा आता हा जसा O- या ठिकाणी बनतोय तर हा परत काय होतो या ठिकाणी रिअरेंज येतोय आणि हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे तो बाहेर पडून जातो। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होतं परत डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि या ठिकाणी CH3 ग्रुप ऍज इट इज। आलं लक्षात? नोट डाऊन करा। या ठिकाणी काय आहे पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी काय पॉझिटिव्ह चार्ज, कार्बनला नायट्रोजनला किती बॉन्ड आहेत 4। ठीक आहे, बघा जो काही क्लोरीन या ठिकाणी बाहेर पडलेला आहे Cl- तो या ठिकाणी हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार आणि या ठिकाणी नायट्रोजनवरती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍज इट इज म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस या ठिकाणी तयार होते। बघा C2H5 N त्याला काय हायड्रोजन एक हायड्रोजन जसाच्या तसा त्याला अटॅच झाला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि CH3। आता बघा या ठिकाणी काय बघा CH3 C डबल बॉन्ड O N C2H5 फक्त अमाइड आहे, या ठिकाणी NH2 आहे, फक्त या ठिकाणी NH2 च्या ऐवजी काय N या म्हणजे सबस्टिट्यूटेड नायट्रोजन आहे, सबस्टिट्यूटेड नायट्रोजन आहे C2H5। इथे काय दोन हायड्रोजन आहेत, फक्त इथे एक हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन रिप्लेस करून त्या ठिकाणी काय ऍड झालेला आहे C2H5। म्हणजे हा काय हा सुद्धा काय एक अमाइड्स आहे, बरोबर आहे। C डबल बॉन्ड O N याच्यामधला जो काही बॉन्ड आहे C डबल बॉन्ड O N त्याला म्हणतो आपण अमाइड, हा काय म्हणला या ठिकाणी अमाइड। ठीक आहे, हे आहे मेकॅनिझम, हे आहे रिॲक्शन। बघा याचं नाव काय आहे N इथाइल, N इथाइल। बघा नायट्रोजनला काय आहे त्या ठिकाणी नायट्रोजनला काय आहे इथाइल ग्रुप म्हणून काय म्हणलं N इथाइल, N इथाइल। याची नंबरिंग करा 1 2 दोन कार्बन आहे म्हणून काय म्हणणार आपण इथ। ठीक आहे, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड म्हणून AN। ठीक, आणि शेवटी कुठल्या प्रकारचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O N अमाइड म्हणून काय म्हणणार त्याला N इथाइल इथेन अमाइड, इथेन अमाइड। आलं लक्षात? नोट डाऊन करा। बघा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी सपोज या ठिकाणी C2H5 N परत C2H5 आणि या ठिकाणी आहे नायट्रोजन सॉरी हायड्रोजन, याची रिॲक्शन जर मी CH3 C डबल बॉन्ड O Cl सोबत जर केली तर मला प्रोडक्ट काय मिळेल हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। हा तुमच्यासाठी आहे क्वेश्चन। ठीक आहे, नोट डाऊन करा। बघा या ठिकाणी C2H5 NH म्हणजे 2 डिग्री अमिनस आपण या ठिकाणी घेतलेला आहे। ठीक आहे, याची रिॲक्शन सपोज आपण अनहायड्राइड सोबत जर घेतली, अनहायड्राइड काय CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 हा आहे अनहायड्राइड। ठीक आहे, आता सिंपली काय करणार हा अटॅक करेल या कार्बनवरती, एक तर या कार्बनवरती अटॅक करेल किंवा या कार्बनवरती अटॅक करेल। ठीक आहे, बघा या कार्बनवरती अटॅक केल्याच्या नंतर हा कार्बन ब्रेक होणार, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आल्याच्या नंतर परत तो काय होणार या ठिकाणी रिअरेंज होणार डबल बॉन्ड फॉर्मेशन। पण बघा या ठिकाणी हा जो बल्कियर ग्रुप आहे हा या ठिकाणाहून बाहेर पडेल। ऍसिटिक क्लोराइड मध्ये हायड्राइड मध्ये काय व्हायचं हायड्रोजन बाहेर पडायचं, या ठिकाणी आता ही स्पेसिस बाहेर पडते। ठीक आहे, या ठिकाणी काय बनेल बघा C2H5 ट्वाइस NH नायट्रोजनवरती आलाय पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी बॉन्ड तयार झालाय। बघा C डबल बॉन्ड O CH3 बघा हा हायड्रोजन बॅक साइडला दाखवते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी हायड्रोजन बाहेर काय पडले बघा हा ऑक्सिजनवरती आलाय निगेटिव्ह चार्ज मायनस हा ऑक्सिजन आहे कार्बोनिल ग्रुपला C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी CH3 हा निगेटिव्ह चार्ज काय करेल या ठिकाणी हायड्रोजन टचअप करेल आणि या ठिकाणी हायड्रोजन घेऊन त्याचं बनेल ऍसिटिक ऍसिड काय बनेल
CH3 C डबल बॉन्ड O OH काय म्हणलं ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. आणि याचं काय बनेल बघा, याचं काय बनेल या ठिकाणी C2H5 ट्वाइस N C डबल बॉन्ड O CH3 हा काय बनलाय अमाइड. हा काय बनलाय अमाइड. याचं नाव काय असेल बघा N, N म्हणजे नायट्रोजनला 2 आहेत म्हणून NN. डाय डाय कुठला सबस्टिट्यूट आहे इथाइल, डाय इथाइल. इथेन 2 कार्बन म्हणून इथ, सिंगल बॉन्ड म्हणून N आणि शेवटी त्या कुठला फंक्शनल ग्रुप आहे अमाइड म्हणून अमाइड. NN डायथाइल इथेन अमाइड. आलं लक्षात, नोट डाऊन करा. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक मी क्वेश्चन देतोय, तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा क्वेश्चन 2 याच्यामध्ये C2H5 ट्वाइस NH 2 डिग्री अमिन्स आहे प्लस या ठिकाणी इस्टर देतोय मी तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O C2H5 या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे, नोट डाऊन करा. बघा या ठिकाणी सेकंड केमिकल प्रॉपर्टीज आहेत कार्बन अमीन रिएक्शन और आयसोसायनाइड टेस्ट. या ठिकाणी ही जी कार्बन अमाइन रिएक्शन किंवा आयसोसायनाइड टेस्ट जी आहे ही फक्त शो करतात इट इज फक्त प्रायमरी अमाइन्स. इट इज गिव्हन बाय ओनली प्राइमरी अमाइन 1 डिग्री अमीन. लक्षात, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन कशा विचारला जातो, हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. म्हणजे ही जी रिएक्शन आहे इट इज नॉट given by 2 डिग्री and 3 डिग्री अमीन. म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी अमाइन ही रिएक्शन देत नाही. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला जर सांगितलं प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स आहे तर तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार, तर तुम्ही काय सांगणार आयसोसायनाइड टेस्ट. आयसोसायनाइड टेस्ट काय आहे किंवा कार्बन अमाइन रिएक्शन काय आहे. या ठिकाणी बघा कार्बन अमाइन रिएक्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, आयसोसायनाइड टेस्ट मध्ये काय करायचंय, याच्यामध्ये जो काही इंटरमिडिएट बनणार आहे तो आहे आयसोसायनाइड. काय आयसोसायनाइड, म्हणून या रिएक्शनला काय म्हणतो आपण आयसोसायनाइड टेस्ट. आलं लक्षात. बघा या ठिकाणी एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सपोज बघा या ठिकाणी मी प्रायमरी अमाइन घेतो RNH2, याची रिएक्शन मला करायची क्लोरोफॉर्म सोबत. ठीक आहे, आणि प्रायमरी अमाइन क्लोरोफॉर्म आणि या ठिकाणी मी यूज करणार आहे KOH किंवा NOH बेस KOH. आलं लक्षात. आणि मी याला करणार आहे हीट, म्हणजे रिएक्शन हीटिंग प्रोसेस म्हणजे अबोव 75 डिग्री सेल्सिअसच्या समोर रिएक्शन काय करता तुम्ही बॉईल करता, हीट करता. आलं लक्षात. आणि या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळतोय बघा, या ठिकाणी प्रोडक्ट जो मिळतोय तो प्रोडक्ट आहे आयसोसायनाइड N ट्रिपल बॉन्ड C, याच्यावरती मायनस चार्ज याच्यावरती प्लस चार्ज, आणि याला म्हणता तुम्ही आयसोसायनाइड. आयसोसायनाइड बाहेर काय पडतं या ठिकाणी बॅलन्स रिएक्शन सांगतो मी तुम्हाला. थ्राइस ऑफ 3 क्लोरीन आहे म्हणजे 3 क्लोरीन बाहेर पडणार नाही, 3 क्लोरीन बाहेर पडणार. आणि आता क्लोरीन कोणासोबत बाहेर पडणार आहे, पोटॅशियम सोबत, सॉल्ट सोबत, थ्राइस ऑफ KCl. म्हणजे हा मॉलिक्यूल तुम्हाला किती वेळेस घ्यावा लागणार, 3 वेळेस. आलं लक्षात, हा मॉलिक्यूल तुम्हाला 3 वेळेस घ्यावा लागणार. प्लस बाहेर काय अजून काय पडतं बघा, या ठिकाणी 3 OH आहेत, 3 OH आहेत. ठीक आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन, म्हणजे काय बाहेर पडेल थ्राइस ऑफ H2O. ही आहे बॅलन्स रिएक्शन्स. ठीक आहे, आणि ही बघा अतिशय महत्वाची रिएक्शन आहे अमाइन्स मध्ये, कार्बन अमाइन रिएक्शन किंवा आयसोसायनाइड टेस्ट. याच्यावरती JEE एम्स मध्ये
तुम्हाला सीटी मध्ये हमखास क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय आहे बघा. एकदा का तुम्हाला मेकॅनिझम जर कळालं, जनरल रिॲक्शन कळाली, या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतोय आणि त्या एक्झाम्पलच तुम्हाला मेकॅनिझम शो करतोय. सपोज या ठिकाणी मी काय करतोय, प्रायमरी अमाइन, सपोज मिथेन अमाइन घेतोय CH3NH2 प्लस CHCl3 क्लोरोफॉर्म मिथाइल अमाइन. आता मी नावं तुम्हाला सांगतोय, तुम्ही ते नोट डाऊन करायचे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही नोट्स तयार करता त्यावेळेस. ठीक आहे, मिथाइल अमाइन वेन रिएक्टेड विथ क्लोरोफॉर्म under heating conditions with KOH thrice of KOH and under heating process. ठीक आहे, it gives isocyanide. कुठला isocyanide? आता R च्या ऐवजी फक्त या ठिकाणी काय ऍड होणार आहे, मिथाइल CH3 N ट्रिपल बॉन्ड C मायनस N प्लस मिथाइल आयसोसायनाइड, मिथाइल आयसोसायनाइड. ठीक आहे, प्लस बाहेर काय पडलं, थ्राइस ऑफ KCl प्लस थ्राइस ऑफ H2O. ही रिॲक्शन आणि हिचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. या रिॲक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी मी काय करतो, हा जो मिथाइल अमाइन आहे, हा मिथाइल अमाइन बघा फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, हा KOH काय करतो, या मॉलिक्यूलला ऍक्टिव्हेट करतो. या मॉलिक्यूलला काय करतो, ऍक्टिव्हेट. म्हणजे हा काय क्लोरोफॉर्मचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती कसं आहे, क्लोरीन 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 आणि या ठिकाणी आहे हायड्रोजन. तो कसा आहे, हायली ऍसिडिक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही यूज केलाय स्ट्रॉंग बेस. कुठला आहे, KOH मधला OH मायनस. तो काय करणार, या प्रोटॉनला काढून घेणार आणि या ठिकाणी काय बनेल, निगेटिव्ह चार्ज. काय बनेल, निगेटिव्ह चार्ज. जसं याच्यावरती काय 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे कार्बनला किती बॉन्ड, किती इलेक्ट्रॉन व्हायला लागले बघा, 2 4 6 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन्स. बरोबर, अपडेट कम्प्लीट. पण बघा याच्याकडे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अटॅच असल्यामुळे या ठिकाणी काय होतं, हा क्लोरीन या ठिकाणी बाहेर पडतो आणि या ठिकाणी काय बनतं बघा, या ठिकाणी बनतं Cl. ठीक आहे, आणि या ठिकाणी आहे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याच्यावरती आहे हा निगेटिव्ह. आणि याला म्हणतो आपण डायक्लोरोकार्बिन. हा जो इंटरमिडिएट आहे, हा इंटरमिडिएट या रिॲक्शन मधला मेन इंटरमिडिएट आहे, डायक्लोरोकार्बिन. आता याच्यावरती बघा, याच्यावरती हा मॉलिक्यूल इझिली अटॅक करू शकतो का नाही, बरोबर आहे. बघा या ठिकाणी CH3NH2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, या ठिकाणी कार्बन. आता याच्याकडे याच्यावरती अटॅक काय करतो, हा इलेक्ट्रोफाइल आहे. डायक्लोरोकार्बन काय झाला, इलेक्ट्रोफाइल का बघा, याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे, 2 4 6 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे याला कशाची गरज आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे हा काय झाला, इलेक्ट्रोफाइल. डायक्लोरोकार्बिन आर द इलेक्ट्रोफाइल्स. आलं लक्षात, हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, बघा अटॅक करणार या ठिकाणी, आणि या ठिकाणी हा जो क्लोरीन आहे, या ठिकाणी हा क्लोरीन सुद्धा बाहेर पडेल. आलं लक्षात. बघा या ठिकाणी OH एक वॉटरचा मॉलिक्यूल बाहेर पडला, H2O. हा क्लोरीन ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेस हा KOH मधला K, म्हणजे या ठिकाणी काय बाहेर पडलं, एक KCl चा मॉलिक्यूल इथपर्यंत. आलं लक्षात. आता इथे काय होणार बघा, या ठिकाणी तयार होणार CH3 हा ग्रुप, या ठिकाणी नायट्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन, आणि या नायट्रोजन आणि कार्बन मध्ये झालं बॉन्ड फॉर्मेशन. आणि या ठिकाणी आहे बघा, याच्यावरती आहे इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी आहे क्लोरीन. ठीक आहे, क्लोरीन. याच्यावरती काय, कुठला मायनस चार्ज, जसंच्या तसं. आलं लक्षात. बघा आणि याच्यावरती काय, पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी बाहेर काय पडले, क्लोरीन. या ठिकाणी बाहेर काय पडले, क्लोरीन. आता क्लोरीन काय करेल, तो काही केवळ हे यूज केलेला आहे आपण या ठिकाणी. ठीक आहे, इथपर्यंत नोट डाऊन करा. बघा या ठिकाणी काय, डायक्लोरोकार्बिन इलेक्ट्रोफाइल, याच्यावरती अटॅक केला आहे न्यूक्लिओफाइलनं. या ठिकाणी बनला अशा प्रकारचे स्पेसिस. बघा या ठिकाणी नायट्रोजन वरती आहे पॉझिटिव्ह चार्ज,
या ठिकाणी किती वेळेस आपल्याला केओएच यूज करायचा? 3 वेळेस. एक वेळेस तुम्ही यूज करा या ठिकाणी दुसरा मॉलिक्यूल केओएचचा, त्याच्यामधला OH मायनस हा काय करेल, या प्रोटॉनला स्वतःकडे खेचून घेईल. स्वतःकडे खेचून घेतल्याच्या नंतर या ठिकाणचे जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे स्टॅबिलाइज करणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जला, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी झाला डिस्चार्ज, या ठिकाणी बनलाय अशा प्रकारची स्पेसीज बघा NH इलेक्ट्रॉन्स, या ठिकाणी Cl Cl. आता बघा या ठिकाणी एक वॉटरचा मॉलिक्यूल बाहेर पडलाय -H2O. किती वॉटरचे मॉलिक्यूल बाहेर पडले? 2. 1 2 टोटल मॉलिक्यूल किती पडतात? 3 मॉलिक्यूल, म्हणजे एक वॉटरचा मॉलिक्यूल अजून या ठिकाणी राहिलेला. बघा आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी हे बेटर लिव्हिंग ग्रुप आहे आणि या ठिकाणी याला ड्रायव्हिंग फोर्स मिळतो या दोन इलेक्ट्रॉनचा. जसा ड्रायव्हिंग फोर्स मिळाला आहे या ठिकाणी कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार होतो, तसा हा क्लोरीन बेटर लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय बनतं बघा CH3NH डबल बॉन्ड, याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. किती बॉन्ड झाले? नायट्रोजनला 4, म्हणजे त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज जसं तसा आहे बरं का. ठीक आहे, आणि या ठिकाणी आहे क्लोरीन. बाहेर काय पडलाय? क्लोरीन. म्हणजे या ठिकाणी Cl मायनस आणि या ठिकाणी OH मायनस तुम्ही यूज केलेला, म्हणजे पोटॅशियम आयन त्या ठिकाणी आहे, म्हणजे -KCl या ठिकाणी बाहेर पडला. किती KCl बाहेर पडले? 1 2 टोटल किती आहेत? 3. म्हणजे या ठिकाणी अजून एक KCl इथून पुढे बाहेर पडणार आणि एक वॉटरचा मॉलिक्यूल सुद्धा या ठिकाणी बाहेर पडणार. आता बघा या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी तुम्ही केओएचचा तिसरा मॉलिक्यूल या ठिकाणी यूज करता, त्याच्यामधला OH मायनस या प्रोटॉनला काढून घेतो आणि या ठिकाणी हा स्टॅबिलायझर. बघा या ठिकाणी काय बनतंय? CH3N या ठिकाणी आहे, त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी बघा डबल बॉन्ड कार्बन आणि या ठिकाणी आहे Cl आणि याच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. बघा आता बघा या ठिकाणी वॉटरचा मॉलिक्यूल एक बाहेर पडला इथे -1H2O. बघा टोटल वॉटरचे मॉलिक्यूल किती झाले? 1 2 आणि 3, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आता या ठिकाणी संपला. आता K पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय करणार, हे जे इलेक्ट्रॉन आहेत या ठिकाणी शिफ्ट होतात आणि हा क्लोरीन सुद्धा या ठिकाणी बाहेर पडतो ड्रायव्हिंग फोर्स मिळून. आणि या ठिकाणी बाहेर पडला हा Cl मायनस आणि या ठिकाणी OH तर यूज केला, म्हणजे K मायनस त्या ठिकाणी अटॅच आहे या सोल्युशन मध्ये आहे आणि तो K मायनस आणि हा Cl मायनस म्हणून KCl बाहेर पडला. म्हणजे टोटल 3 मॉलिक्यूल ऑफ KCl आणि 3 मॉलिक्यूल ऑफ वॉटर या ठिकाणी बाहेर पडले. राहिलेली पेशी या ठिकाणी तुम्ही अशी जशी तशी लिहून टाका. CH3N ट्रिपल बॉन्ड, 2 बॉन्ड आहे या ठिकाणी, तिसरा बॉन्ड तयार झाले, याला बॉन्ड झाले 4, याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी काय कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज जसाच्या तसा आणि हा बनला मिथाइल आयसोसायनाइड. टोटल मॉलिक्यूल्स किती? 3 KCl मॉलिक्यूल. बघा किती KCl चे मॉलिक्यूल? 1 इथे पडला 1 2 आणि या ठिकाणी 3, म्हणजे थ्राइस ऑफ KCl प्लस वॉटरचे मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करा 1 2 आणि 3, म्हणजे टोटल 3 molecules of H2O, 3 molecules of potassium chloride and 1 molecule of methyl isocyanide. This is the whole mechanism of these reactions. This is general reaction, this is a mechanism. This reaction mechanism or reaction occurs for 2 marks in state board examination, as well as they use or they ask intermediate. What will be the intermediate formed by कार्बिल अमाइन रिएक्शन और आयसोसायनाइड टेस्ट. ठीक आहे, म्हणजे या टेस्ट मध्ये किंवा या रिएक्शन मध्ये कुठल्या प्रकारचा इंटरमिडिएट तयार होतोय, कुठल्या प्रकारचा इंटरमिडिएट बघा काय काय म्हणतोय डायक्लोरोकार्बन इंटरमिडिएट, आणि कुठल्या प्रकारचा कंपाऊंड मिळतोय आयसोसायनाइड. आणि याच्यावरती वेगवेगळ्या मॉलिक्यूल तुम्ही हायड्रोलिसिस जर केलं तर वेगळा कंपाऊंड मिळेल, म्हणजे वेगवेगळे मॉलिक्यूल तुम्ही ऍड करू शकता. म्हणून ही जी स्पेसिस आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे या अमाइन्स मध्ये. आणि अतिशय महत्वाची रिएक्शन जी असेल तर ती कुठली आहे कार्बिल अमाइन रिएक्शन, तिला म्हणतो आपण आयसोसायनाइड टेस्ट. आणि ही कोण देतं फक्त इट इज गिवन बाय ओनली प्रायमरी अमाइन्स, नॉट फॉर सेकंडरी अमाइन, नॉट फॉर 3 डिग्री अमाइन्स. इट इज नॉट गिवन बाय 2 डिग्री and 3 डिग्री अमाइन्स. गॉट इट?
नोट डाऊन. बघा या ठिकाणी आपण दोन केमिकल रिएक्शन आपण बघितलेले आहे. दोन केमिकल रिएक्शन आपण या ठिकाणी संपवलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आपण स्टार्ट केलेले केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमीन्स. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. राहिलेला भाग आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.